मित्रहो, निवडणूक आयोग मतदानाची एकूण प्रक्रिया आणि तत्सम सगळ्या गोष्टी संशयाच्या धुक्यामध्ये गुदमरून गेलेल्या आहेत. सामान्यातल्या सामान्य मतदारांचा सुद्धा आता निवडणूक आयोगावर विश्वास राहिलेला नाही. महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीपासून तर हा संशय अधिक बळावलेला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानं नवे अनपेक्षित, आश्चर्यकारक, अविश्वसनीय अशा निकालानं जसा अनेकांना धक्का दिला तसाच धक्का पश्चिम बंगालच्या निवडणुकीनेही दिलेला आहे. ममता बॅनर्जी इथं हरूच शकत नाहीत आणि भाजपा इथं जिंकूच शकत नाही अशी या राज्यातली कायमची स्थिती असते. पण यावेळेला वेगळं घडलं. जो काही व्हायचा तो चमत्कार झाला आणि भारतीय जनता पक्ष अनपेक्षितरित्या, अविश्वसनीयरित्या इथं सत्तेवर आला. जे कधी घडूच शकणार नाही ते इथं अगदी सहजपणे घडून गेलं. देशभरामध्ये या निकालाची चर्चा झाली. ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीच्या आधीपासून निवडणूक आयोगावर आक्षेप घेतले होते, वेगवेगळे आरोप केले होते, वेगवेगळ्या तक्रारी केलेल्या होत्या. निवडणूक आयोग आपल्या आक्षेपाची थोडीशी सुद्धा दखल घेत नाही अशी तक्रार सुद्धा ममता बॅनर्जी यांनी पुन्हा पुन्हा केलेली होती. इथला संपूर्ण निकाल संशयास्पद असतानाच या निवडणुकीत वापरलेली सुमारे 4000 मतदान यंत्र आता जळून खाक झालेली आहे. राख झालेली आहे या मतदान यंत्रांची. अलीकडे तर इथलं मतदान झालेलं, निकाल लागलेला, ही मतदान यंत्र आणि सीसीटीव्ही फुटेज यांच्या सुरक्षेसाठी तृणमूल काँग्रेसनं न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती. दक्षिण कोलकाता मधल्या अलीपूर भागातील 9 मजली इमारतीला बुधवारी ही आग लागलेली होती. या इमारतीमध्ये बाकीचीही अनेक सरकारी कार्यालये आहेत. 9व्या मजल्यावर ठेवलेली ही मतदान यंत्र 10 मतदारसंघासाठी निवडणुकीसाठी वापरली गेलेली होती. पश्चिम बंगालचे मंत्री स्वतः कौशिक चौधरी यांनीच याबाबत माहिती दिली आणि बघा, हे स्वतः मंत्री काय म्हणू लागलेले आहेत. लागलेली ही आग काही सामान्य वाटत नाही. प्लॅन करून कोणीतरी हे केलं आहे का याचा तपास आम्ही करीत आहोत. इमारतीच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यांना आग लागली होती. मग ही आग 9व्या मजल्यापर्यंत गेलीच कशी? म्हणजे अशी शंका खुद्द या मंत्र्यांना सुद्धा आलेली आहे. तृणमूलनं या आगीचा व्हिडिओ आपल्या एक्स अकाउंटवर शेअर सुद्धा केलेला आहे. त्यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे, निवडणूक आयोग नेहमीच प्रश्नापासून पळ काढतो. ईव्हीएम आणि सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही अगोदरच न्यायालयात गेलो होतो, मग तरी सुद्धा ही घटना कशी काय घडली? खरंच ही दुर्घटना आहे की पुरावे नष्ट करण्याचं नियोजित प्रयत्न आहेत, असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. बघा, अत्यंत साधा सरळ विषय आहे हा. 2ऱ्या 3ऱ्या मजल्यावर आग लागते, तिथून ही आग सरळ 9व्या मजल्यावर जाते. 4थ्या मजल्यापासून 8व्या मजल्यापर्यंत सगळे मजले सुरक्षित राहतात आणि मतदान यंत्र ठेवलेल्या 9व्या मजल्याला आग लागते. मधल्या कुठल्याही मजल्याला साधी हाय सुद्धा लागत नाही. असं होणं शक्य आहे का हो? आता चौकशीसाठी SIT नेमली, चौकशी होईल, काय बाहेर येईल न येईल, किंवा त्याला दुसराच कुठला तरी रस्ताही दाखवला जाईल. पण आता निवडणूक निकालावर कितीही आता आरोप झाले, आक्षेप घेतले आणि कुठल्याही न्यायालयात गेलं तरी काय होणार हो? मूळ पुरावेच आगीत नष्ट झालेले आहेत, राख झालेले आहेत. त्यामुळं संशयाचा धूर कितीही उंच गेला तरी निष्पन्न काय होणार? अशा निवडणूक आयोग, आधीच प्रचंड संशय आणि त्यात अशा घटना. निवडणूक आयोगावर असलाच तर उरला सोडला थोडासा विश्वास सुद्धा या मतदान यंत्रासोबत जळून खाक झालेला आहे. मित्रांनो, 2ऱ्या 3ऱ्या मजल्याला आग लागते, तिथून ती 9व्या मजल्यापर्यंत जाते आणि मधले मजले मात्र सुरक्षित राहतात. अशी ही आग
तुम्हाला पटतंय का? काय म्हणाल मित्रांनो तुम्ही या आगीबद्दल? आणि बरोबर दुसऱ्या तिसऱ्या मजल्याला लागलेली आग मधल्या कुठल्याही मजल्याला काहीही झळ न पोचवता थेट 9व्या मजल्यावर लागते आणि तिथली मतदान यंत्र जळून राख होतात. या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.